पाणीपुरी सोबत किंवा दहीवड्यासोबत किंवा कुठल्याही प्रकारच्या चाटसोबत तुम्ही या दोन चटण्या खाऊ शकतात। चाटमध्ये वापरल्या जाणाऱ्या या चटण्या करायला अतिशय सोप्या आहे आणि खूप जास्त साहित्य सुद्धा आपल्या या चटण्यांना लागत नाही। या चटण्या करण्यासाठी मी या ठिकाणी अगदी बारीक सारीक टिप्स सुद्धा सांगितल्या आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पुदिन्याची जी चटणी आहे ती काळी पडू नये म्हणून मी या व्हिडिओमध्ये एक टिप्स सुद्धा सांगितली आहे। तर नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण चाटसाठी वापरल्या जाणाऱ्या चटण्यांचे दोन प्रकार करणार आहोत। एक म्हणजे हिरवीगार पुदिन्याची चटणी आणि दुसरी म्हणजे आंबट गोड चवीची चिंचेची चटणी। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात आधी आपण चिंचाची चटणी तयार करूया। तर त्यासाठी मी 1 कप चिंच अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजवून घेतली होती 2 तास। त्यासाठी 1 कप आपल्याला बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे। आता आपल्याला ही चिंच थोडीशी हाताने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे, जेणेकरून जो चिंचेचा कोळ आहे तो संपूर्ण निघून जाईल। तर चिंचा मी अशा पद्धतीने हातावर छान अशा मॅश करून घेतलेला आहे। हवं तर तुम्ही थोडेसे मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता। तर हे बघा, आपण ही चिंच हाताने चांगली अशी मॅश करून घेतलेली आहे। तर आपला चिंचेचा कोळ या ठिकाणी तयार झालेला आहे। लगेचच आपण या ठिकाणी एक स्टीलची कढई घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला संपूर्ण चिंचेचा कोळ घालायचा आहे। आता चिंचेची चटणी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्टीलचेच भांडे वापरायचं आहे। जर तुमच्याकडे स्टीलची कढई नसेल तर तुम्ही साधे आपले स्टीलचे पातेले सुद्धा वापरू शकता। आता हे आपल्याला संपूर्ण चिंचेचा कोळ अशा पद्धतीने मॅश करायचा आणि याला मंद गॅसवर चांगली अशी उकळी काढून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता या चिंचेच्या कोळाला आपली छान अशी उकळी आलेली आहे। आता ही आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट छान असे खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर या चिंचेचा कोळाला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण संपूर्ण गार करून घ्यायचं। गार झाल्यावर अशा पद्धतीने एक बाउल घेतला, त्याच्यावर अशी जाळण ठेवली। चाळणीमध्ये आपल्याला हे संपूर्ण चिंचेचा कोळ घालायचा आणि चांगले आपल्याला गाळून घ्यायचे, चांगले असे मॅश करून घ्यायचे आहे। आता भरपूर वेळेस काही जण यामध्ये ओलं खजूर सुद्धा वापरतात। मी या ठिकाणी साधी सिंपल चाट सोबत खाण्यासाठी या चटण्या तयार करत आहे। चिंच आपण साधारण 2 तास आधीच भिजवून ठेवल्यावर आपल्या चिंच छान अशी मऊ पडते आणि ती पटकन शिजल्या जाते, त्यामुळे चिंच 2 तास आधी भिजवूनच घ्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साधारण पाव कप ओलं खजूर सुद्धा यामध्ये घालू शकता। तर हे बघा, आपण या ठिकाणी चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला याची चटणी तयार करायला घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी ज्या कढईमध्ये आपण मगाशी हे चिंचेचा कोळ तयार केला होता तीच कढई मी पुन्हा घेतली। त्यामध्ये आपल्याला संपूर्ण हा चिंचेचा कोळ घालायचा। त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला गूळ होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता गुळाचे प्रमाण तुम्ही कमी अधिक सुद्धा करू शकता। लगेचच मी ही कढई गॅसवर ठेवली आणि मंद गॅसवर आपल्याला हा चिंचेच्या कोळामध्ये हा गूळ संपूर्ण विरघळून घ्यायचा आहे। आता गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर हे बघा, 2 ते 3 मिनिट मी हा गूळ चांगला असा मिक्स करून घेतला आहे, तरी यामध्ये हलकेसे गुळाचे खडे शिल्लक राहिलेले आहे। आता आपण मंद गॅसवर या चटणीला हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे। तर 2 ते 3 मिनिटातच बघा या चटणीला हलकीशी उकळी आलेली आहे। लगेचच आपण यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत। तर 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे, लगेचच अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। जर तुमच्याकडे जिरा पावडर किंवा चाट मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडर सुद्धा घालू शकता। आता हे सर्व मसाले घालून आपण हे चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपल्याला मध्यम गॅस करून या चटणीला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर हे बघा, मध्यम गॅसवर मी या चटणीला चांगली अशी उकळी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला ही चटणी खूप जास्त घट्ट करायची नाही, कारण चाटसाठी जी चटणी वापरतात ती थोडीशी अशी पातळच असते, कारण ही चटणी गार झाली की बऱ्यापैकी घट्ट होते। त्यामुळे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या चटणीची ठेवा। आता लगेचच आपल्याला या चटणीचा गॅस बंद करायचा आणि संपूर्ण ही चटणी गार करून घ्यायची आहे। आता आपली चटणीचा पहिला प्रकार तयार झालेला आहे। आता आपण पुदिन्याची हिरवी चटणी तयार करूया। तर त्यासाठी मी या ठिकाणी काही साहित्य घेतलेलं आहे। मूठभर कोथिंबीर घेतली, त्यानंतर मूठभर ताजं फ्रेश आपल्याला पुदिना घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं, 2 चमचे साखर, 3 चमचे फ्रेश दही घ्यायचं आहे, नंतर 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या। मिरचीचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले ताजी कोथिंबीर घालायची, त्यानंतर पुदिना घालायचा,
नंतर आपण जे मिरच्या होत्या त्या अशा पद्धतीने तोडून घालायच्या, म्हणजे व्यवस्थित मिरची बारीक होईल। तर मिरच्या आपण या ठिकाणी तोडून घेतल्या। लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। मीठ हे बेताने घाला, कारण आपण यामध्ये पुदिना वापरत आहोत। नंतर आपण साखर घालायची आहे। जे आपण ताजं दही घेतलं होतं ते घालायचं। दही घेत असताना आपले छान असे ताजे दही घ्या, आंबट दही आपल्याला या चटणीसाठी घ्यायचे नाही। दही घातल्यामुळे ही जी चटणी आहे ती काळी सुद्धा पडत नाही आणि फ्रीज मध्ये 2 ते 3 दिवस आरामशीर टिकते। आता आपण यामध्ये अगदी फ्रीज मधलं थंडगार पाणी घालून या चटणीला चांगले असे बारीक वाटून घ्यायचे आहे। थंड पाणी घातल्यामुळे सुद्धा ही चटणी काळी पडत नाही, त्यामुळे थंड पाणी घाला, किंवा तुमच्याकडे जर आईस क्यूब असेल तर ते सुद्धा घालून तुम्ही ही चटणी बारीक करून घेऊ शकता। तर हे बघा, मी थंडगार पाणी घालून ही चटणी छान अशी बारीक करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता काय छान असा हिरवागार रंग या चटणीला आलेला आहे। तर या ठिकाणी आपले दोन्ही चटण्या तयार करून झालेल्या आहे। एक म्हणजे हिरवीगार पुदिन्याची चटणी आणि दुसरी म्हणजे आंबट गोड चवीची चिंचेची चटणी। या दोन चटण्या चाटचे जे पदार्थ असतात त्यामध्ये वापरल्या जातात। या चटण्या फ्रीज मध्ये साधारण 2 ते 3 दिवस आरामशीर टिकतात। यापेक्षा जास्त टिकवायचे असेल तर याला हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीज मध्ये ठेवायचे, म्हणजे या जास्त दिवस टिकतात। तर अशा प्रकारे आज आपण चाट सोबत खाल्ल्या जाणाऱ्या या 2 चटण्या केल्या। एक म्हणजे हिरवीगार पुदिन्याची चटणी आणि दुसरी म्हणजे चटपटीत चवीची चिंच गुळाची चटणी। तुम्हाला या चटण्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही सुद्धा चाट सोबत अशा पद्धतीची चटण्यांची रेसिपी नक्की ट्राय करा। तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा फॅमिलीला शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच सुंदर रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।